श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय. लीळा नंबर 184. माईबाईची भेट, आनंदाचा संसार. माईबाई वसमत गावची. तिचा पती मेला, मुलगा मेला आणि तिची एकाईसा नावाची मुलगी विधवा झाली. दुसरी मुलगी जसमाईसा, तिला बिचारीला कावरे लागले, धन संपत्ती गेली, अशी दुःखीस्त झाली. मग माईबाईने ठरवले, आता एकीला पोटाशी बांधीन, एकीला पाठीशी बांधीन आणि द्वारकेला जाऊन समृद्धात उडी घेईन. म्हणून ती द्वारकेला निघाली. पैठणपर्यंत आली. तेथे सारंग पंडित तिचे भाचे होते. त्यांना भेटली. सारंग पंडितांनी सांगितले, माईबाई, तुम्ही द्वारकेला जात आहात तर वेरूळवरून जा, तेथे आमचे सर्वज्ञ आहेत, त्यांचे दर्शन घ्या. ती वेरूळला आली तेव्हा सर्वज्ञ बाहेर फिरून मुक्कामाच्या ठिकाणी येऊन ओट्यावर लोंबते श्रीचरण करून बसले होते. बाईसा श्रीचरण धुत होती. अशा वेळेला माईबाई आली. सर्वज्ञांचे दर्शन झाले. आसू नारळ भेट म्हणून दिले व श्रीचरणा लागली आणि श्रीमूर्ती बघत जवळ बसली. सर्वज्ञांपुढे आपले सर्व दुःख सांगितले. नंतर सर्वज्ञांनी बाईसा करवी चरणोदक त्यांना देवेविले. दसमाईसा व एकाईसाने चरणोदक घेतले आणि माईबाई मुलाचे दुःख करू लागली. जी चांगला होता, जी गुणाचा होता, जी सर्वज्ञांनी तिचे सात्वन केले. बाई, दुःख करू नका, दुःख म्हणजे पाप, दुःखामुळे नरक होतात. परत म्हणाली, चांगला होता. जी सर्वज्ञांनी म्हटले, बाई, सोन्याची फडी जरी झाली तरी ती पोटाला बांधून पुरात जाता येत नाही, कारण फडी जरी सोन्याची असली तरी माणूस बुडणारच की. एकाच्या मताने शिरसाडा पाषाणाची फडी जरी झाली तरी पोटाला बांधल्यानंतर बुडणार की. बाई, दुःख करू नका, आता मुक्कामाच्या ठिकाणी जा. मग त्या गेल्या. श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय.